नमस्कार शेतकरी बंधूंनो. जर या जमान्यामध्ये कुणी म्हटलं की एकाच जागेहून शेतीला 65 एकरला खत देणे शक्य आहे का, तर ते शक्य आहे. तर रावेर तालुक्यातील आमचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय काका प्रयोगशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून खताचं त्यांनी स्वतः हे जुगाड बनवलेले. काका नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. मनोज अरविंद पाठक, राहणार कर्जत, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मुळात रावेर तालुका हा सोन्याची लंका असल्यासारखाच आहे, केळीमुळे हळदीमुळे म्हणा. तर काका एकदा आम्हाला पूर्ण ते समजून सांगा. या हे जे आहे हे ऑटोमेशन म्हणा याला, पण हे सेल्फ ऑटोमेशन आहे. अच्छा. इथे आपण हा 75 लिटरवाला HTP लावलेला आहे. हो. आणि ह्या 2 रासायनिकच्या टँक आहे. हो. ही एक सेंद्रियची टँक आहे, म्हणजे आपलं जीवामृत वगैरे साठी हे सेपरेट ती. हो. आणि इथे सगळे पाईपलाईन केलेले आहेत. हो. पाण्याची व्यवस्था आहे. हो. आणि इथून हे सगळे शेतांमध्ये ह्या 1 इंचच्या डायमीटरच्या ह्या लाईन टाकलेल्या आहेत सगळ्या. आणि हे तुमच्या शेतांची नावं आहेत. अच्छा. इथून ह्या आपण जेवढ्या मेन लाईन गेल्या आहेत इथून त्या सगळ्या मेन लाईनला ह्या अटॅच केलेल्या आहेत. अच्छा. आणि त्या प्रत्येक सबमेन पर्यंत गेलेल्या आहेत. हो हो. तर आता ह्या इथूनच तुम्ही एकाच ठिकाणून हे सगळं डिस्ट्रीब्यूट करू शकता. अच्छा. सिंगल. आणि ही जी मोटर आहे ही 3 पीस. अच्छा. 5 हॉर्सपॉवरची. हो. आणि हिला हा 75चा HTP जोडलेला आहे. HTP हा 4.5 मिनिटामध्ये ही 200 लिटर टँक साधारण जाते. अच्छा. याच्यामधून. हो. त्या हिशोबाने आपण याला सोडायचं आहे. काका खर्च किती आला होता प्रारंभी? पाईपलाईन टाकायला खर्च आला, कारण पाईपलाईन खोदली ही जवळजवळ 1350 फूट लाईन टाकलेली आहेत. अच्छा. सगळ्या. हो. सगळ्या मेन लाईनला जोडायला. हो. तर तो एक खर्च आहे. 1 इंची पाईपचा रेट तसा जास्त नाही आहे. हो हो. पण पाईपलाईन खोदाईचाच खर्च खूप जास्त आहे. हो हो. ही मोटर ही सेकंडच आणलेली होती. हो. जिनिंगची. हो. आणि हा HTP इंदोरवरून आणलेला होता 75 लिटरवाला. हो. तर ही 4-4.5 लिटर मिनिटामध्ये ही एक. किती लिटरचा टँक आहे? 200 लिटर टँक. 200 लिटरचा. आता जीवामृत तुम्ही परवा दिवशी सोडलेलं? हो, सोडलं. हे हा जीवामृतचा बाहेर टँक आहे मोठा 5000 लिटरचा. हो. हा सरळ इथे येऊन जाते. अच्छा. जीवामृत इथे येऊन जाईल सरळ. हो हो. तिथून तुम्ही याला डायरेक्ट सोडू शकता. ज्या शेताला सोडायचंय तो कॉक सुरू. तिथून कॉक सुरू करा. अच्छा. आणि रासायनिक खते शेतकरी बंधूंनो तुम्हाला पहिल्यांदा आश्चर्य वाटतं. काका DAP 12-32-16 10-26-26 कोणताही खत असो तो पूर्णतः वॉटर सोल्युबल इथूनच देतात. जे पेरणी किंवा खत पेरणी हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही, काढून टाकलेला आहे. आणि ते 65 एकरला शक्यही नाही. आता हा कोणता खत आहे काका? हा युरिया आहे. हो. हा पोटॅश आहे. पोटॅश. आणि तुम्ही DAP पण देता? हो, देतो. आणि 10-26-26 फॉस्फरिक बरोबर. त्याला फॉस्फरिक लागतं केळीसाठी वगैरे याच्यासाठी. तो फॉस्फरिक सोबत. अच्छा. जर आता नवीन शेतकऱ्याला जर काही करायचं म्हटलं तर हे जुगाड कुठेही शक्य आहे समजा? हो, शक्य आहे. आणि इकडे विहिरीत काय बदल केलेला आहे? नाही, विहिरीमध्ये काहीच नाही. विहिरीला त्याच्याशी काहीच अटॅचमेंट नाहीये. पाणी लोला आहे आता. हो हो. सध्याच्या स्थितीला. हा 5000 लिटरचा हा टँक आहे. बस तिथे रोज आपलं शेण पाणी येऊन जातं. ते आपण हे फिरवला कनेक्ट केलेला. हे शेतात एक रूम मुद्दाम त्यासाठीच बनवलेली. हो हो, होतीच ती आपण युटिलाइज केली. अच्छा अच्छा अच्छा. ती ऑलरेडी होती. अच्छा अच्छा. त्या पर्पजने युटिलाइज केली तिला. अच्छा. आणि हा पिण्यासाठी टँक असेल? हो, हे जुने स्ट्रक्चर होते आपले. अच्छा अच्छा. त्यालाच आपण टँक मध्ये कन्वर्ट करून. अच्छा. त्यात प्रमाण काय टाकता काका शेण वगैरे? 10 किलो ते 20 किलो हे गाईचं शेण, देशी गाईचं. हो. गोमूत्र जसं अवेलेबल होईल तसं. हो. 5 किलो बेसन. हो. आणि 10 किलो गुळ. हो. गुळही तुम्ही आपल्या हिशोबाने मॅनेज करू शकता. अच्छा. आणि 3-3.5 दिवसामध्ये ह्या दिवसामध्ये फर्मेंट होऊन जातं. हिवाळ्यामध्ये वेळ लागतो 6 ते 7 दिवस. हो हो. फर्मेंट झाल्यावर सोडून द्या. आता या हळदीला किती सोडलेलं आतापर्यंत? आता हिला एक सिंगल डोसच आहे. फक्त एक सिंगल 5000 लिटरचा. आता यानंतर किती? संडेला. अच्छा अच्छा. आता एक 8 दिवसाच्या अंतराने म्हणजे आपली लाईट बदलेल. हो हो. रासायनिक संपून जाईल. हो हो. मग नेक्स्ट संडेला. आणि केळीला अजून दिलेलं नाही. तिथं अजून लागवड हिला दिलंय. अच्छा. मोठी आहे हिला दिलेलं. हो हो. हिला दिला. बर बर. एक वीक नंतर आहेच. बरं काका, सर्वात महत्वाचं जो रिव्ह्यू पाहिजे याचे आजपर्यंत तुम्हाला फायदे काय काय झाले? पंप घेऊन कुठेच जायचं नाहीये. हो. 2 लिटर पेट्रोल पर डेचं वाचते. हो.
आणि सोडायला 20 ते 25 मिनिटं लागतात एका शेतात जर ठरवलं तर 20 मिनिटात ते होऊन जातं. आणि कुठेच पंप घेऊन जायचं नाही आहे. पाऊस आहे, ऊन आहे, थंडी आहे, जे शेड्यूल ठेवलंय ते शेड्यूलने फटाफट सोडता येते. आणि सर्वात महत्वाचं आता मराठवाड्यात काका सरत्याने मागे हळदीला खत पेरतात. हो, तर ते पण वाचलं ना? हो वाचलं. अगदी मजुरी वाचली. अगदी 100% वाचली. 65 एकरला 3 वेळेस जर तुम्हाला खर्च खत पेरायचा म्हटलं तर 3 दोन्ही 6 लेबर गुणिले 65 करा ना. अगदी 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 तो पैसा वाचलाच ना. अगदी अगदी. म्हणजे याला इनिशियल कॉस्ट काय लागली पूर्ण? याला जास्तीत जास्त पाईपचाच खर्च जास्त आहे. HTP आला समजा एखादा नवीन 6,000चा 5,000ची सेकंड मोटर येऊन जाते. 10-12 हजार आणि 7-8 पाईपलाईन खोदाई फक्त विषय जास्त आहे. समजा एखादा शेतकरी नवीन पाईपलाईन करत असेल 250 रुपये बाराची 20 फुटाला 250 रुपये खर्च येतो. तर त्या हिशोबाने समजा आपण 1200-1300 फूट पाईपलाईन केली तेवढा खर्च 25,000 धरा. 25 नाही, पण एखादा शेतकरी जर आता नवीन करत असेल तर त्याने त्याचा हा खर्च वाचून जाईल ना. त्या पाईपलाईन सोबत ही पण करून 1 इंची टाका किंवा तुम्ही अर्धा इंचही तुमचं जास्त लोड नसेल तुम्ही अर्धा इंचही चालतो. 16 mm च्या वर होऊन जातो. HTP ला काही इश्यू येत नाही. काहीच इश्यू येत नाही. 4 kg प्रेशर घेणारा पाईप पाहिजे फक्त, बस. तो महत्वाचा विषय. 4 kg महत्वाचा आहे. म्हणजे असा साधा विचार करायला गेलं तर मजुरांचाच किती खर्च वाचलाय. अगदी अगदी. आता मीच करून घेतो सगळं. म्हणजे एक माणूस 65 एकरला एकटा खत देतो. हो, सहज देऊ शकतो. इथे बसल्या बसल्या छान पंखा लावून बसा आणि सोडून द्या. अच्छा. आणि असा कोणता खत आहे जो त्यातनं जात नाही? लाल पोटॅशला थोडासा जास्त त्रास होतो आणि ड्रीपला थोडा येतो. जो व्हाईट पोटॅश असला तर लवकर बेस्ट आहे. बाकी सर्व लाल पोटॅशला बाकी सगळं. अच्छा. आणि आपण आता जास्तीत जास्त हिच्यावरच आलोय. सोलुबेलवरच, वॉटर सोलुबेलवर. आणि रावेर म्हटल्यानंतर सगळे याराचे शेतकरी आहेत. यारा तर पाण्यात टाकल्या मिसळतच. अगदी. बरोबर. लाल पोटॅशलाच इश्यू येतो थोडासा. चालतं. धन्यवाद काका.